आता आपण बघूया टॉप 9 राजकीय बातम्या। आपल्यातील काही माणसांना फोन येत आहेत ते चलबिचल। पवारांच्या राष्ट्रवादीचे हर्षवर्धन पाटील यांचं वक्तव्य, परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक राहा। सांगलीच्या कार्यकर्ता मेळाव्यातून हर्षवर्धन पाटलांचा सल्ला। त्यातल्या बऱ्याच लोकांना फोन यायला लागले, काय काय माणसं आपली थोडीशी चलबिचल होतात, सांगतो हा काय चलबिचल होऊ नका सांगतो। परिस्थिती बदलणार आहे, सकारात्मक राहा। एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये चालले होते, पृथ्वीराज चव्हाण यांना विचारा। अहमद पटेल आता नाहीत, पण दिल्लीत त्यांच्याशी चर्चा झाली होती, हे सर्वात जास्त मलाच माहिती। शिंदेंबाबत संजय राऊतांचा मोठा दावा। एकनाथ शिंदे काँग्रेससोबत जाणार होते तर पक्षाने त्यांना मंत्री का बनवलं? संजय राऊतांच्या दाव्यानंतर नरेश म्हस्केंचा सवाल। तुम्हाला माहित होतं की एकनाथ शिंदे साहेब काँग्रेसमध्ये जाणार होते, तर तुम्ही त्यांना नेता का बनवलं? नगरविकास मंत्री का बनवलं? म्हणजे तुम्ही त्यांना घाबरत होतात का? उद्धव ठाकरे घाबरत होते? शिवसेना भाजप एकत्र होती तेव्हा एकनाथ शिंदे काँग्रेसमध्ये जाणार अशी चर्चा होती। संजय राऊतांच्या दाव्यानंतर अंबादास दानवेंची प्रतिक्रिया। बरेच जण म्हणतात की ज्यावेळेस शिवसेना भाजप एकत्र होती त्या काळातच अशा काही घडामोडी चालू होत्या, असं बरेच जण मानतात। आता संजय राऊत साहेबांना याच्यातलं जास्त माहिती असेल, मला याच्यातली कमी माहिती आहे, परंतु अशी चर्चा निश्चित होती। संजय राऊतांच्या बोलण्यावर आमचं लक्ष नाही, जनतेला दिलेला संकल्प पूर्ण करण्याकडे आमचं लक्ष। राऊतांच्या टीकेला बावनकुळेंचं खोचक उत्तर। या राज्यामध्ये विकासाचे खूप प्रश्न शिल्लक आहेत। संजय राऊतांच्या बोलण्यावर महाराष्ट्राचं काही लक्ष नाही, माझे काही लक्ष नाही। देवेंद्र फडणवीस सरकार, आमचं सरकार कसं न्याय देईल आणि जे आम्ही संकल्प दिला जनतेला तो पूर्ण कसा करू याकडे आमचं लक्ष आहे। उद्या काय होईल ते सांगता येत नाही, पण नाना पटोलेंनी ऑफर देताना घाई केली। पटोलेंनी शिंदे अजितदारांना दिलेल्या ऑफरनंतर विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। त्याचं काय वाढून ठेवलेलं आहे हे आत्ताची धुसफूस पाहता हे काय होईल हे आत्ता काही सांगणं कठीण आहे, पण नाना पटोलेजींनी घाई केली एवढंच माझं मत आहे। नाना पटोलेंनी आधी पक्षाच्या अधोगतीकडे लक्ष देण्याची गरज। पटोलेंनी दिलेल्या ऑफरवर राधाकृष्ण विखे पाटलांचा टोला। 3 लाखापर्यंत शेतकरी कर्जमाफीचं आश्वासन होतं, पण अर्थसंकल्पात कर्जमाफीचा उल्लेख नाही। घराघरात शेतकऱ्यांचा आक्रोश सुरू। लाडकी बहीण योजना आणि शेतकरी आत्महत्येच्या मुद्द्यावर संजय राऊतांचा सरकारवर हल्लाबोल। भाजप आमदार प्रवीण दरेकरांनी लेझिमवर धरला ठेका। कोतवाल गावी पालखी नाचवत ढोल ताशा वाजवण्याचा आणि लेझिम खेळण्याचा ग्रामस्थांसोबत आनंद लुटला।